देशभरातील बौद्ध लेण्यांवरील अतिक्रमण हटवून बौद्ध लेण्यांचे संवर्धन व संरक्षण करण्यात यावे, बिहारमधील महाबोधी बुद्धगया विहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावे, या आणि इतर प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने शहरात सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येताच भंते सारीपुत्र भिक्षूंनी आर्या आणि भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा प्रमुख अण्णासाहेब वाघमारे यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले। देशभरातील बौद्ध धर्मियांच्या धार्मिक स्थळांवर अतिक्रमण झाले आहे। यावेळेस बौद्ध धर्मियांना धार्मिक अनुष्ठान करण्यास मोठे अडथळे निर्माण होत आहेत। त्यामुळे केंद्र सरकारने मूळ कायद्यात बदल करून बौद्ध मंदिरे बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात द्यावीत अशी मागणी देशभरातून होत असल्याची प्रतिक्रिया भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा प्रमुख अण्णासाहेब वाघमारे यांनी दिली। ते मार्च या ठिकाणी काढलेला आहे। बुद्धगया मुक्ती आंदोलनामध्ये भारतीय बौद्ध महासभा सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे। 1949 साली जो ॲक्ट आहे, 1949 साली जो ॲक्ट आहे तो ॲक्ट रद्द करण्याच्या मागणीसाठी, प्रमुख मागणीसाठी आम्ही हा मार्च काढलेला आहे। बौद्धांच्या पवित्र स्थळामध्ये घुसखोरी झालेली आहे आणि ती घुसखोरी काढण्याच्या दृष्टिकोनातून आंदोलन आपण या ठिकाणी करत आहोत। संपूर्ण भारतामध्ये आंदोलन सुरू आहे। त्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा शाखा समता सैनिक दल सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे। आज आम्ही रॅलीच्या रूपाने जे बौद्ध भिक्षू आहेत, भंते सारीपुत्र असतील किंवा भिक्षुणी आहेत, त्याबरोबर बौद्ध उपासक उपासिका आहेत, या सर्वांच्या सहकार्यानं सोलापूरमध्ये ही रॅली या ठिकाणी आम्ही आणलेली आहे। आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे काय तर बौद्धांच्या पवित्र स्थळामध्ये जी घुसखोरी झालेली आहे आणि जो ॲक्ट आहे 1949चा बिहार सरकारनं केलेला तो ॲक्ट रद्द करावा आणि ती महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावेत अशी प्रमुख मागणी आमच्याकडे आम्ही या ठिकाणी इथल्या असणाऱ्या सरकारला, या राष्ट्रपतीला, प्रधानमंत्रीला आम्ही या ठिकाणी करत आहोत। आणि त्या कायद्याप्रमाणे 4 ब्राह्मण, 4 बौद्ध भिक्खू आणि तिथे असणारे कलेक्टर तेही ब्राह्मणच असतात आणि अशा पद्धतीने त्यांचं बौद्ध म्हणजे बहुमत असतं आणि मग बौद्धांच्या पद्धतीने या विहाराचं काहीच कामकाज चालत नाही। तेव्हा जे काही आपल्या भारत देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून ज्याचा त्याचा धर्म ज्याला त्याला अनुसरण्याचा जो अधिकार आहे, आता त्या अधिकाराच्या प्रमाणे हे बौद्ध विहार बौद्धांच्या स्वाधीन करण्यासाठी भिक्खू संघातर्फे जे आंदोलन चालू आहे